कार सावकाश रस्त्यावर धावत होती. हवा अगदीच मंदावली होती. काळ्याभोर रस्त्यावर वाळलेली पाने जणू घसरत लोळत होती. नितेश सावधपणे रस्त्याच्या वळणावर गाडीला दिशा देत होता. बाजूच्या सीटवर रुद्र मान टाकून झोपला होता. समोरील काचेतून चंद्रप्रकाश आतमध्ये शिरून चमकत होता, तर कधी झाडांच्या फांदीची सावली गाडीवरती पडत होती. धुके आधीच हळुवारपणे आपले अंग झाडत फिरत होते. त्या जंगलातून जाणाऱ्या वाटेला जंगली किडे व निशाचर प्राण्यांनी भयानक आवाज करत जागृत ठेवले होते. नितेशचा जीव थोडाफार घाबरा जरूर झाला होता, पण म्हणायचे तर आता त्याला या सर्वांची सवय झाली होती. अचानक बंद रेडिओ कर्कश ओरडला. त्याबरोबर नितेश चांगला दचकला व रुद्रची झोप चवताळली. "अरे काय करतोस? "झोपलोय मी" म्हणत आपली मान फिरवत रुद्रने डोळे मिचकावत बंद केले. "मी काही नाही केले" म्हणत नितेशने रेडिओ लगेच बंद केला. एका क्षणात शांततेने पुन्हा आपली जागा घेतली. नितेशने झोपलेल्या रुद्रकडे पाहत औंढा गिळला व रेडिओ नेमका कसा चालू झाला याविषयी विचार करू लागला, पण त्याला काही सुचेना. त्याने सर्व विचार झटकून टाकत एक दीर्घ श्वास घेतला. तोच परत रेडिओ कर्कश ओरडत जागृत झाला आणि रुद्रही रागात ओरडला, "नितेश यार बंद कर." "हां नितेशने घाईघाईत हात रेडिओवरती टाकला. तो बंद होईना. रुद्रने डोळे किलकिले केले. त्याला काहीतरी विचित्र जाणवले. गाडीची हेडलाईट आपोआप चालू बंद झाली. इथे रेडिओ बंद करण्याच्या नादात नितेशचे तिकडे लक्षच नव्हते. "नितेश सांभाळ" रुद्र ओरडला. तसा नितेश थरथरला. त्याने नजर समोर उचलली. अगदी समोर एक काळपट आकृती उभी होती. नितेश शहारला. घाबरून त्याने स्टेरिंग जोरात फिरवले. गाडी रस्त्यावरून बाजूला सरकली आणि भरधाव वेगाने जंगलातील वाटेने मैदानात उतरली. "काय करतोस? गाडी थांबव" रुद्र नितेशला म्हणाला. भेदरलेला नितेश कापऱ्या आवाजात उत्तरला, "मी गाडी चालवत नाहीये, आपोआप धावते." रुद्रही दचकला. "बाहेर उडी टाक लवकर." रुद्र मागच्या सीटवर ठेवलेली आपली पिशवी उचलत ओरडला. नितेशने हँडलला हात घातला व आपली ताकद एकवटून खेचला. "रुद्र गाडी लॉक झालीये." नितेश जवळजवळ किंचाळलाच. आपल्या गळ्यात पिशवी टाकत रुद्रनेही गाडीचा हँडल ओढून पाहिला, पण दरवाजा बंद झाला होता. इथे गाडी आपोआप बेभान होऊन पुढे धावत होती. त्याच वेळेस समोरील उंचवट्यावर गाडी चढून गेली व एकदम हवेत उडाली. गाडी हवेतच गरकन फिरली आणि समोरील खडकावर धाडकन आपटली. खिडकीच्या काचा फुटून नितेशच्या खांद्यात रुतल्या. त्याचे डोकेही जोरदारपणे बाजूला आपटले. गाडी तर एकदम घसरत खोल दरीत कोसळली. धाड. "हां आपण मेलोत काय?" नितेशने कणत विचारले. त्याचे डोळे बंदच होते. तो ते उघडण्याचा प्रयत्न करत होता, पण दगडासारख्या पापण्या जड पडलेल्या त्याला जाणवले व डोक्यात एक प्रकारची गुंगीही फिरत होती. त्याला तर आपण एखाद्या उंच झोक्यात आहोत असेच वाटत होते. जिवंत आहोत, पण जास्ती वेळ नाही. शुद्धीवर ये. तू पाळण्यात बसलेला नाहीस." नितेशचा हात घट्ट पकडून असलेला रुद्र म्हणाला. इथे नितेश झोपेत स्वप्न पाहत असल्याप्रमाणे आपले डोके खाजवू लागला. तसे रुद्रने त्याच्या हाताला झटका दिला व नितेश भानावर आला. समोरील दृश्य पाहताच त्याचे डोळे विस्फारले व अंगावर काटा उभा राहिला. तो अक्षरशः हवेत लोंबकाळत होता. इथे रुद्र गाडीत पाय अडकून ड्रायव्हर सीटला एक हात घट्ट पकडून दुसऱ्या हाताने हवेत लोंबकळणाऱ्या नितेशचा हात पकडून होता. गाडीचा तो दरवाजा तुटून केव्हाच दरीत पडला होता व गाडी तिरकस झाली होती.
तिथून खाली साक्षात मृत्यू रूपाने वासून राहिलेली खोल दरी दिसत होती व कार आपली कर्कश ओरडत हालत होती. तिच्या मागच्या सीटमध्ये झाडाची वाळलेली फांदी खिडकी फोडून रुतून बसलेली होती. त्या फांदीच्या आधारावरच कार हवेत लटकत होती. नितेश काही वेळ ते दृश्य पाहतच राहिला, पण जेव्हा त्याला परिस्थिती समजली तसे तो मोठ्याने ओरडला, रुद्र, लवकर कर, वरती चढ. रुद्र त्याला वरती ओढत म्हणाला. तसे नितेशने आपला पाय वरती करत गाडीत टाकला व गाडीच्या वरती असणारी फांदी पकडत तो गाडीवर चढला. तिथून तो थरथरत झाडाच्या खोडावर निघून गेला. सोबत रुद्रही बाहेर पडला आणि त्याच वेळेस गाडीचा भार सहन करत असलेल्या झाडाच्या फांदीला चीर गेली व कार गचका खात खाली कोसळली. रुद्रचा हात निसटला. त्याने गाडीच्या आतमध्ये आधीच हात पकडून ठेवला होता, त्यामुळे बिचारा वाचला. पण त्याचवेळी त्याचे कान टवकारले. ज्या फांदीचा आधार घेऊन कार लटकलेली होती तिचा हळूहळू तुटण्याचा आवाज येत होता. रुद्र, लवकर, नितेश ओरडला व रुद्रला वाचवण्यासाठी पुढे सरकू लागला. नितेश, तू इथे येऊ नकोस. रुद्र तेथून त्याच्यावर ओरडला व घाईघाईत त्याने आपला हात समोरील फांदी पकडण्यासाठी पुढे केला. तो गाडीच्या खिडकीत रुतलेली फांदी काडकन मोडली आणि गाडी सकट हवेला चिरत खोल दरीच्या दिशेने धावली. रुद्र, नितेश त्याबरोबर गळा फाडून किंचाळला. अरे भावा, मी येथे आहे, ये मला मदत कर. गाडीच्या वरती जी फांदी होती तिला लटकलेला रुद्र म्हणाला. नितेश आसवे पुसत पुढे सरकला व त्याने रुद्रला हात देत वरती ओढून घेतले. ही गाडीच्या वरती असलेली फांदी नसती तर आपण वाचलोच नसतो, नितेश म्हणाला. आणि गाडीत रुतलेली फांदीच नसती तर त्याआधीच वाचलो नसतो, रुद्र म्हणाला. तसे दोघेही हसले व ती दरी चढून वरती मैदानावर आले. वाचलो, पण माझी 5 लाखांची नवी कोरी कार गेली. नितेश आपल्या जागेवरून उठत म्हणाला. आज तुला समजले असेलच, पैशांपेक्षा जीव मोठा असतो ते. रुद्र नितेशच्या पाठीवर थाप हाणत म्हणाला. आई ग, मला माहीत आहे. नितेश आपली ठणत असलेली पाठ चोळत म्हणाला. माफ कर, खूप लागले काय? रुद्र प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवत विचारले. दोघेही हसत गप्पा मारत मुख्य रस्त्याकडे निघाले होते. काही वर्षांपूर्वी मला ती गुलाबी बाहुली हवीये. एका 6-7 वर्षांच्या मुलीने आपले बोट बाहुलीच्या दिशेने उचलले. कोणती? ही काय? फक्त 20 रुपये, दुकानदार म्हणाला. पण माझ्याकडे फक्त 5 रुपयेच आहेत, देविका खाली मान घालत म्हणाली. मग उद्या पैसे घेऊन ये, दुकानदार म्हणाला. पण मला आज, आता, लगेच हवीये. मला 5 रुपयात द्या, उद्या मी तुम्हाला पैसे देते. देविका आपली 5 रुपये पुढे करत म्हणाली. नाही, उधारी चालणार नाही. पैसे नसतील तर निघ इथून, तो दुकानदार देविकाला म्हणाला. पण मला हवीये म्हणजे हवीये, म्हणत देविकाने आपल्या हातातील सोन्याचे एक लहान कंगन काढले व दुकानदार पुढे धरले. आता मला ती बाहुली द्या. ते सोन्याचे कंगन पाहताच दुकानदाराच्या तोंडाला लोभाची लाळ सुटली. त्याने लगेच हात पुढे केला. देविका आपले कंगन त्याच्या हातात ठेवणार तोच कोणीतरी तिचा हात पकडून मागे ओढला. तो देविका व दुकानदार एकसाथ दचकले. काय, फसवतोयस काय तिला? काय किंमत आहे त्याची? एक मुलगी आपल्या पाठीवरील दप्तर सावरत पुढे येत म्हणाली. त्यानेच देविकाचा हात पकडला होता. 20 रुपये, दुकानदार घाबरून म्हणाला. पण माझ्याकडे फक्त 5 रुपये आहेत, देविका निराश होत म्हणाली. मग उद्या घे ना, किंवा नंतर, नाहीतर जाऊ दे, तो मुलगा म्हणाला. नाही, मला आज, आता आणि लगेच हवीये. मला हवीये म्हणजे हवीये, देविका त्या मुलाचा हात झटकत म्हणाली. बरं, तुझे 5 रुपये मला दे, मी घेतो ती. नाही, पण मग कसे तरी मनाचा हिया करून
तिने त्याच्या हातावर पैसे ठेवले. त्या मुलाने आपल्या खिशातून 15 रुपये काढले व एकूण 20 रुपये दुकानदाराला देत बाहुली घेऊन त्याने देविकाकडे सोपवली. देविका एकदम खुश झाली. आनंदाच्या भरात तिने त्या मुलाला मिठी मारली. विकासच्या काळजात त्याबरोबर धडकी भरली. मी फार खुश आहे विकास, धन्यवाद, देविका आनंदाने उड्या मारत म्हणाली व दोघेही एकमेकांसोबत गप्पा मारत घराच्या दिशेने निघाले. विकास तर फक्त तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला. त्याने आपल्या हातातील बिस्किटचे पॅकेट तिच्या पुढे धरले. तिने हसत त्यातून एक बिस्किट काढून खाल्ले. विकाससाठी तर सर्व जग स्तब्ध आणि शांत झाले होते. त्याच्या कानात एकही आवाज शिरत नव्हता. फक्त डोळ्यांसमोर देविकाचा हसरा चेहरा दिसत होता. विकास, विकास, कोणीतरी मागून गदागदा हलवत विकासला आवाज देत होते. विकास कसा तरीच आपल्या हरवलेल्या जगातून बाहेर आला. काय रे गण्या, कशाला ओरडतोयस? विकास त्याच्यावर खेकसला. माझे 20 रुपये पाहिलेस काय? माझ्या बॅगेतच होते, कुठे गेले माहीत नाही. रडत गण्या त्याला म्हणाला. नाही माहीत, मी पाहिले नाहीत, विकास त्याला म्हणाला. तसा गण्या रडत निघून गेला. विकासने नाराजीने डोके हलवत परत देविकाकडे पाहिले तर ती मिश्किलपणे हसत त्याच्याकडे पाहत होती. काय, असे का पाहतेस? विकासने भांबावून विचारले. तुम्ही गण्याचे पैसे चोरले होतेस ना? तिने हसत विकासला विचारले. नाही, मी नाही चोरले. विकास पायापासून हादरला. त्याचा आवाजही थरथरला. खोटे काय बोलतोयस? मी तुला दुपारच्या सुट्टीत त्याच्या बॅगेतून पैसे काढताना पाहिले होते, देविका म्हणाली. मी चोरले होते. 5चा बिस्किट आणि 15ची बाहुली. खाली मान घालत विकास म्हणाला. तुम्ही बाहुली घेऊन दिलीस म्हणून मी कोणाला सांगणार नाही आणि आजपासून आपण मित्र. आपला हात पुढे करत देविका म्हणाली. विकास तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे एक वेळ पाहतच राहिला व त्यानेही हात पुढे केला. मला ना तुझ्या डोक्यावरील हे कुरुळे केस खूप आवडतात, देविका त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. मग आयुष्यभर मी असेच ठेवेन, विकास देविकाला म्हणाला. देविका, त्या भरदार आवाजाने देविका एकदम दचकली. पुन्हा या मांत्रिकाच्या मुलाबरोबर दिसलीस तर बघ, म्हणत तिच्या बाबांनी तिचा हात पकडत तिला ओढत नेले. विकास एकदम स्तब्ध होऊन पाठमोऱ्या दूर जाणाऱ्या देविकाकडे पाहतच राहिला. तोच देविकाने मागे वळून पाहिले व हसत विकासला बाय केले. विकासच्या काळजात जणू सशाने उडी मारली. त्याच्या तोंडावर हास्य पसरले. 6वी शिकणारा 10-11 वर्षाचा विकासच्या हृदयावर प्रेमांकुर फुटले. त्याच्याच वर्गात असणाऱ्या 7-8 वर्षाच्या देविकाविषयी त्याचे काळीज धडधडू लागले. पण देविकाचे वडील विकासचा आणि त्यांच्या कुटुंबाचा द्वेष करत होते. टन टन दारावरची बेल वाजली. आतून पावलांचा आवाज आला. कोणीतरी दरवाजाची कडी ओढली. दरवाजा उघडताच एक बाई विस्फारलेल्या डोळ्यांनी रुद्र आणि नितेशकडे पाहतच राहिली. या ना, आतमध्ये या. खुर्चीवरून उठत एक मध्यमवयीन व्यक्ती पुढे आली. कुसुम, ह्यांच्यासाठी चहा तयार कर. ती व्यक्ती रुद्र व नितेश जवळ येत दारात उभ्या असणाऱ्या मोलकरणीला म्हणाली. आपणच अविनाश काय? आपणच बोलवले आम्हाला? रुद्रने हात पुढे करत विचारले. होय, मीच अविनाश दिर्गे, म्हणत त्याने हस्तांदोलन केले. या, आत या. दोघांना बैठकीकडे इशारा करत अविनाश म्हणाला. घरभर नजर फिरवत रुद्र व नितेश समोरील मऊ खुर्चीवर बसले. तुम्हाला वाटेत काही त्रास झाला नाही ना? अविनाशने विचारले. त्रासाविषयी तुम्ही विचारलेच नाही तर बरे. तुमचे घर मात्र छान आहे, त्या प्रशस्त बंगल्यावर नजर फिरवत रुद्र म्हणाला. आसपास अजून काही मंडळी जमली होती. एक मध्यमवयीन सुंदर स्त्री जिने गुलाबी साडी नेसली होती, एक 17-18 वर्षाची मुलगी, एक तिच्याच वयाचा
किशोरवयीन मुलगा, समोरच आणखी 2 चेहरे विस्फारलेल्या व भयचकित नजरेने रुद्र व नितेशकडे पाहत होते. हे सर्व कोण म्हणायचे? काही ओळख पटेल काय? रुद्रने अविनाशला विचारले. ही माझी बायको नंदिनी. गुलाबी साडीतील बाईकडे इशारा करत अविनाश म्हणाला. ही माझी मुलगी वैभवी. हा माझा मुलगा कुशाल व हा माझा भाऊ विवेक व ही त्याची बायको रश्मी. एकेकाची ओळख करून देत अविनाश म्हणाला. मालक चहा. तोपर्यंत मोलकरीण चहा घेऊन आली. अविनाशने एक एक कप दोघांकडे दिला. आणि कुसुमोतीचा नवरा त्या खोलीत आहे. त्याला अर्धांगवायूचा झटका आल्यापासून फक्त पडून राहतो, अविनाश बोलला. रुद्रने चहा घेता घेता सगळ्या जमावावरून नजर फिरवली. दोन्ही मुले तर थोडी घाबरलेली दिसत होती. नंदिनीला इथे काय चालले त्याविषयी काळजी वाटत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एकही भाव नव्हता. तर त्या 2 जोडप्यांच्या चेहऱ्यावरून वाटत होते की रुद्र व नितेशचे येणे त्यांना इतकेही आवडले नव्हते. कुसुम मात्र एखादा धक्का लागल्यागत डोळे मोठे करून कुठल्या तरी वेगळ्या जगात असल्यागत उभी राहिली होती. तर आता तुमची समस्या अगदी सुरुवातीपासून सांगा, म्हणजे नेमका काय करायचे ते आम्हाला समजेल. चहाचा रिकामा कप समोरील काचेच्या टेबलावर ठेवत रुद्र म्हणाला. अविनाशची नजर उचलली व डोळे वटारले. त्याने एक दीर्घ श्वास घेत आपल्या गोष्टीला सांगण्यास सुरुवात केली. ए कुशाल, माझा मोबाईल दे हं, ओरडत वैभवी कारच्या दारातून बाहेर पडली व मोबाईल घेऊन पळणाऱ्या कुशालच्या मागे धावली. लहान आहात काय? कार थांबली नाही की दोघांची मस्ती सुरू झाली. सीट बेल्ट काढत नंदिनी दोन्ही मुलांवर ओरडली. कुशाल पळत वैभवला झटका देत बंगल्यात शिरला. अरे सांभाळून. विवेक आपला तोल सावरत त्याला म्हणाला. काय काका, त्याला पकडायचे होते ना? त्याच्या मागोमाग आलेली वैभवी म्हणाली. माफ कर ग परी, विसरलो. तिच्या डोक्यावरून हात फिरवत विवेक म्हणाला. या वहिनी, वाटेत काही त्रास तर झाला नाही ना? रश्मीने पुढे होत नंदिनीची गळाभेट घेत विचारले. नाही, काही त्रास झाला नाही, नंदिनीही हसत म्हणाली. विवेक, कसा आहेस तू? अविनाश विवेकला मिठी मारत म्हणाला. मी बरा आहे दादा, तुम्ही कसे आहात आणि किती दिवस राहणार इथे? विवेकने विचारले. विचार केला कायमचेच राहावे, अविनाश हसत म्हणाला. हे बरे केले भाऊजी, रश्मी हसत म्हणाली. अगं कुसुम, सर्व सामान आणून आत ठेव, रश्मी मोलकरणीला म्हणाली. तसे कुसुम पुढे सरकली. वा, किती छान वाटते इथे, वाटते कायमचेच राहावे. खोलीत शिरत आपले हात पसरत एक गिरकी घेत नंदिनी म्हणाली. मला तर ना ह्या सर्वांपेक्षा तूच खूप छान वाटतेस. तिचा हात पकडत तिला आपल्या जवळ ओढत अविनाश म्हणाला. अच्छा, मग सगळा वेळ आपल्या ऑफिसमध्ये बसून राहतात ते काय? नंदिनी आपले तोंड फिरवत म्हणाली. अगं ते काम असते, पण आता तर आहे ना मी तुझ्याजवळ. तिच्या हनवटीला बोटाने उचलत अविनाश म्हणाला. मालक, तुमची सुटकेस. 2 सुटकेस कशा तरी ओढत कुसुम लाजत आत आली. तसे अविनाश व नंदिनी लाजत दूर झाले. ते सामान तिथे ठेव, तिथे, लाजत आपली नजर चोरत नंदिनी म्हणाली. वा, जेवण किती चविष्ट झाले. सर्वजण हसत रात्रीचे जेवण करत होते. कुसुम, तू ना फार चांगला स्वयंपाक करतेस. तुला आताच्या वेळेला आमच्याजवळ शहरातच घेऊन जाईन, नंदिनी हसत म्हणाली. तशी कुसुम हसत लाजली. अच्छा, मागे कुणालाही होता इथे, आता दिसत नाही, अविनाशने विचारले. तसे कुसुम आणि विवेक व रश्मी शांत झाले. काय झाले? काही चुकले काय? सर्व शांत झालेले पाहून अविनाशने हळू आवाजात विचारले. नाही दादा, कुणालला अर्धांगवायूचा झटका आलाय, तो त्याच्या खोलीत पडून असतो, विवेक बोलला. अचानक मध्यरात्री अविनाशची झोप मोड झाली. तो सरळ लघवीसाठी टॉयलेटकडे निघून गेला.
सर्व उरकून तो माघारी आला. झोपण्यापूर्वी त्याचे लक्ष पलंगावर गेले आणि त्याचे डोळे मोठे झाले. नंदिनी तिथे नव्हती. हवा सनसनत वाहत होती, त्यामुळे खिडकीतील पडदा फडफडत होता. चंद्रप्रकाशामुळे प्रकाश आणि सावल्यांचा खेळ फरशीवर चालला होता. अविनाशला विचित्र वाटले. त्याने दरवाजाकडे पाऊल उचलली. सर्वच कसे शांत आणि विचित्र. फक्त हवेचे सळसळणे आणि रातकिड्यांची किरकिर. धाड. अचानक काहीतरी जोरात आपटले. तसा अविनाश जागचा हादरला. त्याचे काळीज जोरजोरात धडधडायला लागले. त्याने मान फिरवून पाहिले. गॅलरीचा दरवाजा आपटला होता. अविनाशने आपले पाय तिकडे उचलले. त्याच्या गळ्याला आता कोरड पडली होती व श्वास मंदावला होता. अंगावर घामाचा ओलसरपणा जाणवत होता. गॅलरीत येताच थंड हवेने त्याला धक्का दिला. आसपास सर्व व्यवस्थित आहे असे पाहून अविनाश मागे फिरला. तोच त्याच्या कानांनी कसलासा विचित्र आवाज टिपला. तो पुढे सरकला व थंड रॉडला पकडून त्याने खाली डोकावले. बागेत 2 काळ्या आकृत्या उभ्या होत्या. काहीतरी कुजबूज करत एकमेकांना मिठी मारत होत्या. अविनाश श्वास रोखून पाहत होता. त्याचे काळीज हळूहळू आपला वेग पकडत होते आणि डोळ्यांच्या बाहुल्या लहान मोठ्या होत होत्या. तोच त्याच्या अंगावर काहीतरी पडले आणि तो थरथरून उठला. एक छोटी किंकाळीही त्याच्या तोंडातून बाहेर पडली. त्याने थरथरती नजर खाली टाकली तर ते एक पान त्याच्या पायापाशी खिळलेले होते. लगेच गडबडून अविनाशने बागेत पाहिले, पण आता तिथे कोणीच नव्हते. तेवढ्यात घराचा मुख्य दरवाजा आपटल्याचा आवाज आला. अविनाश लगेच मागे धावला. तोच घाई गडबडीत त्याच्या पायातून एक चप्पल निघून गेली. कसे तरी चप्पल घालत तो गॅलरीचा दरवाजा लोटत खोलीत शिरला तर एक जोरदार धक्का त्याच्या छाताडीत उमटला. एक कळ चरचर करत निघून गेली. जवळजवळ तो 2 पावलं मागे सरकला. त्याचा श्वासच फुलला. "आहो काय करता? मी आहे." त्या अंधारात पाण्याची बाटली घेऊन उभी असलेली नंदिनी म्हणाली. तू इथे आहेस तर?" म्हणत अविनाश लगेच खोलीबाहेर धावला व जिन्याजवळ धावत येऊन त्याने मुख्य दरवाजाकडे नजर टाकली. दरवाजा बंद होता आणि सर्वत्र शांतता होती. अविनाशने नजर संपूर्ण हॉलमध्ये फिरवली. तोच एक अर्धवट चेहरा विवेकच्या खोलीतून डोकावताना त्याला दिसला. अविनाशची नजर तिकडे खिळताच तो चेहरा झटकन आत शिरला व दरवाजा आपटून बंद झाला. अविनाश जे काही घडले त्याचा विचार करत आपल्या खोलीत शिरला. "काय झाले तुम्हाला? एवढे चिंतित का आहात?" अविनाशच्या घामेजलेल्या चेहऱ्यावरून आपला हात फिरवत नंदिनीने विचारले. "काही नाही, पण एक सांग, तू कुठे होतीस?" अविनाशने संशयित नजरेने नंदिनीकडे बघत विचारले. मी तर पाण्याची बाटली आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेले होते." "का? काय झाले? काही सांगणार का? इतके चिंतित का आहात तुम्ही?" नंदिनीने अविनाशला विचारले. "काही नाही, तू झोप." म्हणत अविनाश पलंगावर पडला. नंदिनीच्या विरुद्ध तोंड करून तो झोपला, पण त्याचे डोळे सताड उघडे होते. "दादा, पहिल्याच रात्री झोप कशी गेली?" सकाळी नाश्ता करताना विवेकने अविनाशला प्रश्न विचारला. तोंडाला लावलेला ज्यूसचा ग्लास बाजूला काढत अविनाश दचकला. तो डोळे खिळवून कालचाच विचार करत होता. काय झाले?" त्याने थोडे गोंधळून विचारले. "आपली येथील पहिली रात्र कशी गेली की शहरच आठवते?" विवेकने परत हसत विचारले. "आई, आमचा नाश्ता झाला. आम्ही मित्रांसोबत गावात फिरायला जातो." म्हणत कुशाल व वैभवी उठले. "सांभाळून जा आणि लवकर या बरं," नंदिनी काळजीने म्हणाली. अविनाशनेही फक्त मान डोलावत विवेकच्या प्रश्नाला छान उत्तर दिले. संपूर्ण दिवस कसा गेला तेथील मौज मजेत अविनाशला काहीच कळले नाही. आज तो पार थकून बेडवर पाय ताणून बसला होता. "काय, किती थकलात?
काय, किती थकलात? हे घ्या दूध प्या. नंदिनी दुधाचा ग्लास घेऊन खोलीत शिरत म्हणाली. काय लहान मुलासारखे रोज रात्री दूध पाजतेस? ग्लास तोंडाला लावत अविनाश म्हणाला. तुमची तब्येत बरी राहावी म्हणून व तुम्हाला चांगली झोप यावी म्हणून. झोपा आता, म्हणत तिने अविनाशला झोपवले व एक पुस्तक हातात घेऊन ती वाचत बसली. अचानक अविनाशची झोप मोड झाली. त्याने डोळे किलकिले करत आपले अंग ताणले. खोलीत अंधार होता. अविनाशच्या डोळ्यावर झोप अद्यापही नियंत्रण मिळवू पाहत होती, पण त्याला जोराची लघवी लागली. तसा तो जवळील चपला पायात चढवत टॉयलेटमध्ये गेला. थोडा वेळ अगदी शांततेत गेला. हवेची झुळझुळ व पाण्याची सळसळ कानाला मधुर वाटत होती, तर रातकिड्यांची किरकिर डोक्यात झंकार वाजवत होती. अचानक त्या सर्व आवाजाव्यतिरिक्त अविनाशच्या कानावर वेगळाही आवाज पडला. कोणीतरी काहीतरी खोदत आहे असला आवाज. अविनाश दचकला. इतक्या रात्री कोण असेल कोणास ठाऊक, म्हणत तो बाहेर पडला. आवाज आता खूपच वाढला होता आणि जणू कोणीतरी घराच्या मुख्य दरवाजा उघडला असा भास अविनाशला झाला. तो पुढे सरकला. तोच त्याचे लक्ष पलंगावर गेले. एक झटका त्याच्या पायापासून डोक्यापर्यंत निघून गेला, कारण नंदिनी आपल्या पलंगावर नव्हतीच. नानाविध शंकेने अविनाश खोलीबाहेर धावला. तो धावत मुख्य जिन्यापर्यंत धावत आला. त्याची नजर घराच्या उघड्या मुख्य दरवाजावर पडली. त्याच्या छातीत एक धडकी भरली. हृदय वेगाने धडधडले. तो दरवाजावर नजर खिळवून हळूहळू खाली उतरू लागला. इतक्यात दारातून कुदळ घेऊन एक व्यक्ती घरात शिरली. विवेक! आश्चर्याने अविनाशच्या तोंडातून एक शब्द फुटला. विवेक कुदळ घेऊन घरात शिरला. अविनाशकडे त्याची नजर जाताच तो जागचा स्तब्ध झाला. खड! अचानक बाजूच्या दाराची फळी हलली. एक व्यक्ती धाडकन दारातून बाहेर पडली. विवेक व अविनाश 2 पावले पुढे सरकले. तेवढ्यात त्याच दारातून कुसुम धावत बाहेर आली. अहो, काय करता? अशा अवस्थेत कुठे जाता? म्हणत तिने कुणालला आधार देत खोलीत नेले. काय झाले? काय करतोस? त्या आवाजाने अविनाश थरथरून उठला. समोर पाहतो तर नंदिनी उभी होती. तिच्या एका हातात पाण्याची बाटली होती. काही नाही. एक कटाक्ष दाराशेजारी उभे असणाऱ्या विवेकवर टाकत अविनाश मागे फिरला. पायऱ्या चढता चढता अविनाशने नंदिनीला विचारले, तुला काय वाटते? हा कुणाल खरंच पॅरालिसिस आहे? तुम्ही पाहिले नाहीस कसा खोलीबाहेर पडत होता? कुसुमने सांगितले होते की कुणाल थोडेफार चालू फिरू व हलू शकतो, पण तुम्ही खाली का आला होता? खोलीत शिरत दरवाजा बंद करत नंदिनीने विचारले. इतक्या रात्री हा वैभव काय खोदत बसला असेल कोणास ठाऊक. त्याच्यामुळे मी घाबरून बाहेर आलो. काल रात्री मी त्याला एखाद्या बाईसोबत बागेत पाहिले होते, म्हणून काळजी वाटली होती. अविनाश नजर खाली खिळवत चिंतेच्या स्वरात म्हणाला. मीही त्याला कुदळ घेऊन बाहेर जाताना पाहिले होते, पण काल रात्री तुम्ही त्यालाच बागेत पाहिले होते काय? नंदिनीने स्वर खाली करत विचारले. इतके आठवत नाही. तिथे काळोख होता, पण जेव्हा मी जिन्याजवळ गेलो होतो तेव्हा विवेकला खोलीच्या दारात उभे असलेले पाहिले. मला पाहताच तो घाबरून खोलीत शिरून गेला होता. आपले ताणलेले हात अंथरुणावर दाबत अविनाश म्हणाला. चिंतेने त्याचे पाय थरथरत होते. शांत झोपा आता, जास्त विचार करू नका, म्हणत नंदिनी पलंगावर आडवी झाली. अविनाश मात्र तसाच नजर खाली खिळवून गुपचूप बसला होता. हा विवेक काय करत होता? त्याचे कुणासोबत चक्कर चालले असेल काय? असे नानाविध प्रश्न अविनाशच्या डोक्यात खिळत होते.